तर आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर असे स्थान तुम्हाला माहीत आहे का? तर मी राज, चला मग आज तुम्हाला घेऊन जात आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले एक पवित्र आणि जागृत देवस्थान, जिथे भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. ही आहे आई वर्धानी माता वालनकुंड. या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी एस टी महामंडळ किंवा पर्सनल व्हेकल्स अथवा मॉर्निंग इव्हिनिंग एक शॉर्ट राईडसुद्धा करू शकता. तर तुम्हाला येण्यासाठी महाड MIDC व नंतर ॲडिशनल MIDC या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. व नंतर MIDC हद्द संपताच तुम्हाला महाड दापोली रोडने यायचं आहे. तुम्ही गुगल मॅपच्याही आधारे येऊ शकता. तर आपण आता आलेलो आहे दहिवडमध्ये. तर तुम्हाला शेवटपर्यंत हा सरळ सरळ रस्ता फॉलो करायचा आहे. तर राईट साईडचा रस्ता तुम्हाला नाणेमाची, शेवते, सातसडा या वॉटरफॉलकडे नेऊ शकतो. तर थोडा वेळ अंतरानंतर आपण दहिवडनंतर जोळीचं कोंड इथे पोहोचलो आहे. तर यानंतर आपण लगेच वाळंद बुद्रुकमध्ये एंटर होऊ. तर या विभागातील एक मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. तर तुम्हाला येथे सर्व सोयी सुविधा व काही इमर्जन्सी असल्यास क्लिनिकसुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल. तर येथे येताच आपल्याला राजधानी किल्ले रायगडाचे दर्शन होते व लेफ्ट बाजूने तुम्ही वाघोलीकडे जाऊ शकता. वाघोली हे गाव शिवकालीन आणि मराठा इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. येथे तुम्हाला कालकाई देवीचे मंदिर, शिवकालीन तोफ व सतीशिला पाहायला मिळतील. तर मांगरुण या गावाच्या पुढे आल्यावर हा सरळ सरळ रस्ता आपल्याला काल नदीच्या काठाने आई वर्धानी मातेच्या मंदिराकडे घेऊन जातो. ही आहे आई वर्धानी माता वालनकुंड. शांत वातावरण, हिरवगार निसर्ग आणि भक्तीचा स्पर्श या सगळ्यांच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर
भक्तांना एक वेगळीच ऊर्जा देतं. वाळण हे इथल्या गावाचं नाव आहे. तर इथून दिसणारा निसर्ग हा अवर्णनीय आहे. तर येथील कथा म्हणजेच देवी या कुंडामध्ये देवी साक्षात मत्स्य रूपात वास करते, ज्यामध्ये आपल्याला देवीचे हे मासे म्हणजेच बाळ म्हणून ओळखले जातात. तसेच भाविकांची गर्दीसुद्धा खूप असते. तर भाविकांनी मागितलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना सर्व पूर्ण होतात. तर दिवाळी, लक्ष्मीपूजन यावेळी येथे मोठा दीपोत्सव साजरा केला जातो. तर यावेळी तुम्हाला धार्मिक वातावरण अनुभवायला मिळेल. तसेच या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जागा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेली असून इथून दिसणारा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चेहरा जो आपल्याला शिवछत्रपती जवळ असल्याची जाणीव करून देतो. तर हे देवस्थान लिंगाणा किल्ला व रायगड पायथ्याच्या खाली आहे. तर इथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. तर येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. येथील थंड हवामान आणि आल्हाददायक वातावरणाची मजा घेऊ शकता तुम्ही. तर येथील निसर्गही हिरवगार मिळू शकतो तुम्हाला. तर पावसाळ्यामध्येही निसर्गरम्य वातावरण व पाण्याने भरलेले असे आकर्षक दृश्य पाहायला मिळेल तुम्हाला. तर तुम्हाला सिनिक व्ह्यू पाहायला मिळू शकतो. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर भेट देणार असाल तर तुम्हाला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी अशा वेळेला तुम्ही भेट देऊ शकता. जर माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा व जवळ अजून कोणते प्लेसेस एक्सप्लोअर करू शकतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा.